आजचा दिवस खूप लवकर जातोय असं वाटत होतं। सकाळपासून मन नुसतं बेचैन झालं होतं। ऑफिसमध्ये पण लक्ष लागत नव्हतं। आजची संध्याकाळ होऊच नये असं वाटत होतं। पण वेळ कोणासाठी थांबली आहे का? बघता बघता 5 वाजले आणि मी ऑफिसमधून निघालो। तिने नेहमीप्रमाणे मला तळ्यावर भेटायला बोलवलं। ती 6 वाजता येणार होती म्हणून मी 15 मिनिटे आधीच आलो होतो। खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे हवी होती मला तिच्याकडून। संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप रहदारी होती। म्हणून मी पुढे जाऊन एका ठिकाणी बसलो। समोरच्या तळ्यात पाणी शांत होतं आणि सूर्य मावळत होता। जणू तो काही आज आमच्या भेटीच्या साक्षीसाठी थांबला होता। इतक्यात ती समोरून येताना दिसली। आज माझ्या आवडीच्या रंगाचा ड्रेस घातला होता। खूप सुंदर दिसत होती। आणि मावळत्या सूर्याच्या त्या गुलाबी प्रकाशात तिचे ते सुंदर रूप अजूनही खुलून दिसत होतं। पण आज रोजच्या सारखं हसू नव्हतं तिच्या चेहऱ्यावर। खूप शांत दिसत होती ती आणि त्याला कारण पण तसंच होतं। ती माझ्यापासून थोड्या अंतरावर बसली। कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं। मी समोरच्या मावळत्या सूर्याच्या क्षितिजाकडे नजरा लावून बसलो होतो। असं वाटत होतं वेळेचे चक्र थांबले की काय। आणि माझ्या डोळ्यासमोर ती घटना पुन्हा आठवली। 8 दिवस अगोदर। का ऋतू, सोड सगळं, आपण परस्पर लग्न, मी सगळं मॅनेज करतो, तू काय टेन्शन नको घेऊ। नाही, मला नाही जमणार। मी माझ्या आईवडिलांच्या विरोधात नाही जाऊ शकत। पण किती दिवस? 2 महिने झाले, रोज तेच चालू आहे। तुझ्या घरचे नाही ऐकणार। पण मी अजून प्रयत्न करतेय। अजून हे किती दिवस चालणार ऋतू? ते आपल्या लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत, हे मला पण माहिती आहे आणि तुला पण। तरी हा अट्टहास का? तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? बस, मला एवढं पुरेसे आहे। आपण नव्याने आपलं आयुष्य सुरू करू, तू फक्त हो म्हण। नाही, मी नाही सोडू शकत माझ्या आईवडिलांना। मला ते हवे आहेत। मग मी नाही हवा? तुम्ही दोघे हवे आहात। मी काय करू? हे बघ, तुला काय तो निर्णय घ्यावाच लागेल। तर मी किंवा तुझे आई वडील, मी सगळं निर्णय तुझ्यावर सोडले। आणि ती निघून गेली। चार दिवस आम्ही एकमेकांना ना फोन केला ना SMS। 6व्या दिवशी तिनेच फोन केला। हॅलो, मी बोलतेय। हो बोल, काय काम आहे? 10 मिनिटे ती बोललीच नाही। ऋतू, तू आहेस ना? हो आहे। काय झालंय? मी माझ्या आईवडिलांना नाही सोडू शकत। आशू, तूच सांग मी काय करू? आपल्याला वेगळं व्हावंच लागेल। माझ्याकडे काहीच पर्याय नाही। मला काय बोलावं हेच कळेना। मला हे उत्तर अपेक्षित नव्हतं। तू मला उद्या संध्याकाळी 6 वाजता भेट। आणि तिने फोन ठेवला। आशू, आशू, खूप उशीर होतोय, मला निघायला हवं। इतक्यात तिने तिच्या पर्समध्ये हात घातला आणि मला एक लेटर दिला। का ऋतू, तुला आता मी नकोसा झालोय?
मी तुझ्याशिवाय कोणावरही प्रेम केलं नाही, पण काही प्रश्न असे असतात ज्याची उत्तरं न सापडलेलीच बरी. प्लीज अशो, आता काही विचारू नको प्लीज. मीही त्यावर काही बोललो नाही. आम्ही दोघे पण तसे शांत बसलो होतो. सूर्य क्षितिजावरनं खाली जात होता. जणू काही तोही हेच सांगत होता, आता वेळ संपत आली आहे. ती अचानक उठली आणि मला म्हणाली, आशू, मी आता तुला कधीच भेटणार नाही. तिने माझा हात तिच्या हातात घेतला. आशू, मला विसरण्याचा प्रयत्न कर. माझ्या सगळ्या आठवणी विसरून जा. माझ्यासाठी तुझं आयुष्य खराब नको करू. खूप मोठा हो. मी आता तुला कधीच भेटणार नाही. ही आपली शेवटची भेट. आणि ती मला तिथे सोडून निघून गेली आणि मी तसाच तिच्या पाठमोऱ्या छबीकडे पाहत राहिलो शेवटपर्यंत. पण जाता जाता मात्र अजून एक दुःख देऊन गेली. मला तिच्या लग्नाचं आमंत्रण देऊन गेली. एक बाकी एकाकी, एक अंत एकांत, एक अडके एकात, एक एकटा जगात.